मित्रांनो, अशी एक्झामच नाही की ज्या एक्झाममध्ये मनी आल्या नाही किंवा वाक्प्रचार नाही किंवा समानार्थी विरुद्धार्थी शब्द किंवा एका शब्दाचे अनेक अर्थ. परंतु मुद्दा असा आहे की आपण या गोष्टीपासून दूर जातो, याचा अभ्यास आपल्याला करायचा लक्षात येत नाही. म्हणून आपण समानार्थी शब्द याची एक प्लेलिस्ट बनवलेली आहे, विरुद्धार्थी शब्द याची प्लेलिस्ट, त्याचबरोबर वाक्प्रचार याची प्लेलिस्ट, मनी याची प्लेलिस्ट, अशा सगळ्या प्लेलिस्ट कमीत कमी 4-5 हजार मनी होतील, 4-5 हजार वाक्प्रचार होतील. म्हणजे आता इतकं भारी आपण करणार आहे. सांगायचं तात्पर्य असं आहे, तुम्ही वाचल्यावर लक्षात राहत नाही, बोललेलं विसरत नाही. कमी टायमामध्ये आपण वळूया. काही मनी आहेत आपल्यासमोर मित्रांनो. आपल्या भाषेमध्ये औट घटकेचे राज्य काय म्हणते बघा, औट घटकेचे राज्य. आता बघा, औट घटकेचे राज्य म्हटल्याच्या नंतर आता काय लक्षात येणार आहे सांगा तुम्ही परीक्षेत. काही मनी सरळ सरळ कळतात पण इथं काहीच लक्षात येत नाही. मग नेमकं काय, तर अल्पकाळ टिकणारी गोष्ट. बघा, संपलाय. अल्पकाळ टिकणारी गोष्ट. मित्रांनो लक्षात घ्या, औट घटकेचे राज्य अशी जर म्हण आली तर याचं उत्तर काय त्याचं तुम्हाला, अल्पकाळ टिकणारी गोष्ट म्हणजे कमी काळ टिकणारी गोष्ट. ठीक आहे. त्यानंतर अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का. बर, काय हरकत नाही ना. अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का. बर, कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. याचा अर्थ काय मित्रांनो, कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. बर, अंगठा सुजला म्हणजे का डोंगरा एवढा होईल का, नाही. त्याची एक मर्यादा आहे कुठपर्यंत, म्हणजे फक्त ही मन आहे, ही लागू होती कुठंतरी. कोणत्याही गोष्टीला एक मर्यादा आहे, त्या मर्यादेच्या पुढे ती जात नाही. आणि मग मित्रांनो, अंगठा सुजला म्हणून डोंगरा एवढा होईल का, कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. कोणत्याही गोष्टीला ठराविक मर्यादा असते. ठीक आहे, लक्षात घ्यायचंय मित्रांनो. त्यानंतर औसाबाई इकडे पुनवाबाई तिकडे. बर, औसाबाई इकडे आणि पुनवाबाई तिकडे, एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू. बर, याचा अर्थ काय होतोय मित्रांनो, एकमेकींच्या अगदी विरुद्ध बाजू. ठीक आहे. औसाबाई इकडे आणि पुनवाबाई तिकडे. मग या मनीचा अर्थ काय होतंय, एकमेकांच्या अगदी विरुद्ध बाजू. मन आसन तुम्ही बघा, मनीवर हमखास परीक्षेत प्रश्न आहेत. पोलीस भरती, तलाठी, लिपिक, ग्रामसेवक, कोणत्या याच्यामध्ये. म्हणून आपण याचा साठाच घेऊन येणार आहोत. ठीक आहे मित्रांनो, औशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. बर, बघा खतरनाक म्हणे, अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप. लक्षात घ्या, याचा अर्थ होतो मित्रांनो, अतिशय उतावळेपणाची कृती. बर, काय होतंय, अतिशय उतावळेपणाची कृती. बघा लक्षात घ्या, तूप खाल्लं की आपण म्हणतो का लगेच रूप येईन का, नाही. थोडासा वेळ द्यावा लागेल ना कोणत्याही कार्याला. तुम्ही म्हणले लगेच एखाद्या वेळेस एखादी गोष्ट बिझनेस सुरू केला लगेच कोटीनं उलाढाल व्हावं असं होईल का, नाही. त्याला काही तुम्हाला टाइम द्यावा लागेल आणि त्या टायमाच्या वेळेला तुम्ही पुढे जाणार आहेत. ठीक आहे. आणि मग मित्रांनो, अवशी खाई तूप आणि सकाळी पाही रूप याचाच अर्थ होते अतिशय उतावळेपणाची कृती. अवचितपणे नी दंडवट घडे. अवचितपणे नी दंडवट घडे. ठीक आहे. मग याचा अर्थ होतो मित्रांनो, स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. बर, स्वतःची चूक झाकण्याचा प्रयत्न करणे. ठीक आहे. अवचितपणे नी दंडवट घडे, स्वतःची चूक झाकायचा प्रयत्न करायचा. ह्या मनीचा अर्थ एवढाच आहे. मनीवर मित्रांनो हमखास प्रश्न आहेत, सातत्यानं प्रश्न आहेत, म्हणून आपण ही सिरीज घेतलेली आपल्या युट्यूब चॅनलवरती. ठीक आहे. त्यानंतर ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे. बर, ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे. ठीक आहे. मग याचाच अर्थ तुमच्या समोर आहे, सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे. बघा बरोबर आहे, सांगितलेले काम सोडून नुसत्या चौकशा करणे.
जे सांगितले ते सोडून द्यायचं आणि बाकीच्या रिकामात भाराड पसाराला लावायचा. त्याला काय म्हणायचं? ओझे उचल तर म्हणे बाजीराव कोठे. म्हणजेच जे काम सोडायचं सांगितलंय ते दिलं सोडून, तिसऱ्याच भानगडी. सांगितलेलं काम सोडून द्यायचं आणि रिकाम्या चौकशा करायच्या. खास करून बिनकामाचे लोक असे असतात. ठीक आहे. अवधानातले रडतात व सुपातले हसतात. बर, अवधानातले रडतात व सुपातले हसतात. काय म्हणतंय? आज सुखात आहेत ते उद्या दुःखात पडणार, हा सृष्टीचा नियम आहे. बघा, जे सुखात आहेत ते दुःखात पण येऊ शकतात. सृष्टीचा नियम आहे मित्रांनो. पैसा, तुमचं सुख असल, तुमचं प्रतिष्ठा असल, तुमच्या सगळ्याच गोष्टी असतील. आज आहे उद्या नाही, ऊन सावली आहे. म्हणून लय पैसा आला किंवा भरपूर आपण मोठे झालो त्यावेळेस आपण जमिनीवरच राहायचं. आणि कमी पैसा आहे किंवा आपल्याकडे जास्त पैसे नाहीत तरी बी आपण जमिनीवरच राहायचं. बिलकुल त्रासच होणार नाही आपल्याला. बघा तुम्ही, राजाचा रंक व्हायला उशीर लागत नाही. मोठमोठाले लोक आहेत पण 2 मिनिटात भिकारी झाले. नियतीचा खेळ आहे सगळा. म्हणून जास्त पैसा आला माज करायचा नाही, कमी आला तर लाजायचं पण नाही. चलते जाऊ, फक्त आपल्याला चलत राहायचं, टेन्शन घ्यायचं नाही. आणि त्याचंच नाव जिंदगी आहे मित्रांनो. लय पैशावाला आहे किंवा लय भारी आहे असतला काही भाग नाही. ज्याला काहीच नाही असे लोक खूप आनंदी पाहिलेत मी. आणि ज्याच्याकडे सगळं आहे पण आनंद नाही, विषय संपला जिंदगी. ठीक आहे. आणि मग काय म्हणते बघा, अवधानातले रडतात व सुपातले हसतात. आज सुखात आहेत ते उद्या दुःखात पडणार, हा सृष्टीचा नियम आहे. सुखातले दुःखात, दुःखातले बी सुखात जाऊ शकतात, आज थोडंच काही. ठीक आहे. त्यानंतर 18 नखी खेटरे राखी, 20 नखी घर राखी. बर, आता बघा, आता काय घेण देणे. 18 नखी खेटरे राखी, 20 नखी घर राखी. आता सांगा तुम्ही, परीक्षेत जर अशी मन आली काय करणार तुम्ही मित्रांनो? त्याच्यामुळेच आपण मनीवर काम करायलो. ठीक आहे. मग मित्रांनो, याचाच अर्थ होतोय मांजर घरचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. बर, बघा आता, मांजर काय असं घराचे तर कुत्रे दाराचे रक्षण करते. बघा, 18 नखी. आता कळलं बा, लक्षात आलं का? परीक्षेत काय लक्षात येते का? मग 18 नखी खेटरे राखी आणि 20 नखी घर राखी. मग मांजर घराचे तर कुत्र दाराचं रक्षण करते. त्यानंतर अहो रूपम अहो धनी, अहो रूपम अहो धनी, ध्वनिया, अहो रूपम अहो ध्वनी, एकमेकांचे दोष न दाखवता खोटी स्तुती करणे. बाप्पा, खास करून ह्या संपलेल्या लोकांपासून आपल्याला सावध राहावं लागतंय मित्रांनो. एकमेकांचे दोष दाखवायचे नाही आणि खोटी स्तुती करायची. बाप्पा काय हुशार आहेस तू, ॲक्च्युली त्याला माहिती आहे हुशार नाही. असे लोक घातक. जे माणसं रागीट असतात तेच माणसं खरी असतात, कारण त्याला वर बोलता येत नाही. त्याला जर एखाद्या संग चांगलं राहायचं असेल तर तोंडावच चांगलं राहतील, एखाद्याला बोलायचे ते तोंडावच बोलतील, माघारी नाही. आणि खास करून अशा लोकांची संख्या कमी आहे जे तोंडावर बोलतात. म्हणून लाईफमध्ये मित्रसुद्धा असेच पाहिजे, म्हणजे तोंडावर बोलतात, माघारी बोलणारे कामाचेच नाही. ठीक आहे. आणि म्हणून मित्रांनो, अहो रूपम अहो ध्वनी, एकमेकांचा दोष न दाखवता खोटी स्तुती करणे. ठीक आहे. त्यानंतर इकडे आड तिकडे विहीर. मन जुनी आहे आणि आपल्याला एकदम म्हणजे हिचा बारकाही जाणार नाही आपल्याला, मी असं म्हणत नाही. ठीक आहे, काय अवघड नाही. दोन्ही बाजूनी सारखीच अडचणी स्थिती निर्माण होणे. ठीक आहे, दोन्ही बाजूने सारख्याच अडचणीची स्थिती निर्माण होणे. ठीक आहे. इकडे आड तिकडे विहीर म्हणतो ना आपण, मग दोन्ही ठिकाणी सेम अडचण प्रोसेस. ठीक आहे. म्हणजे काहीच कळलं, मागं जाऊ का पुढे जाऊ, त्याला काय म्हणायचं? इकडे आड तिकडे विहीर. इच्छी परा ते येई घरा. बाप्पा, आता ही मन खास आहे बघा. इच्छी परा ते येई घरा. ठीक आहे. आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येते. खतरनाक म्हणे बघा. आपण जर दुसऱ्याचं वाईट चितलं तर वाईट आपलंच होणार, नियम आहे. आपण जर चांगलं चितलं तर चांगलं आपलंही होणार. काही लोक बघा तुम्ही,
खूप लोक चांगले आहेत आणि ते जे संपले लोक वाईट चितीत बसतात, त्याला काही फरक पडत नाही, कारण ते त्याच्या मार्गावर भारी आहेत, ते त्याचं काम करीत राहिलेत. तुला काय दिवसभर बँड लावायचा आहे लाव, हलकी लाव, काय करते ते कर, पण ते त्याचं काम चलते जावं असं काम आहे त्याचं. म्हणून वाईट चितलं काय, ते म्हणतात ना कावळ्याच्या शापानं गाय मरत नाही, तसाच खेळ आहे. कळलं का? आणि मग मित्रांनो, इच्छी परा ते येई घरा, आपण जे दुसऱ्याच्या बाबतीत चिंतितो तेच आपल्या वाट्याला येते. ठीक आहे. इन मिन 3.25. बघा आता ही मन आहे म्हणा, इन मिन 3.25. इन मिन 3.25 फार अल्पसंख्या. ठीक आहे, आपण म्हणतो इन मिन तुझ्याकडे आहेच काय रे, 1.25 रुपया नाही, त्याचा अर्थ मग फार अल्पसंख्या म्हणजे कमी संख्या, अल्प म्हणजे कमी. ठीक आहे. इन मिन 3.25. इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकांचे राज्य होते. बाप्पा, इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकांचे राज्य होते. ठीक आहे. इच्छेनेच सारे घडले असते तर सर्वांजवळ भरपूर धनसंपत्ती असती. बरोबर आहे मित्रांनो, फक्त इच्छा करायची, असं पाहिजे तसं होईल का? नाही, तुम्हाला त्यासाठी प्रयत्नच करावे लागतील. जीवनामध्ये कोणतंही कार्य करा तुम्ही, लहान करा मोठं करा, मोठे व्हा लहान व्हा, काय व्हायचं तो व्हा, पण कष्ट मात्र लय घ्यावं लागते. बिगर कष्टाचं या दुनियात काहीच भेटलेलं नाही, आणि ज्याला भेटलंय बी त्याला त्याची व्हॅल्यू नाही, आणि ते ज्यानं कमवून दाखवले त्याचं एक वेगळा विषय असते, प्राऊड असते त्याला. ठीक आहे. आणि मग इच्छिलेले जर घडते तर भिक्षुकांचे राज्य होते. इच्छेने सारे घडले असते तर सर्वांजवळ भरपूर धनसंपत्ती असते. ठीक आहे. कोणाला वाटते मी मोठा असा, आपल्या भाषेत सांगायचं म्हणजे. उंदराला मांजर साक्ष. खतरनाक म्हणे बाबा, उंदराला मांजर साक्ष. एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. बघा, एखादं वाईट कृत्य करायले त्याला प्रोत्साहन द्यायचं, कर. उंदराला मांजर साक्ष. मग एखादे वाईट कृत्य करत असताना एकमेकांना दुजोरा देणे. ठीक आहे. उंबर पिकले आणि अस्वलाचे डोळे आले. उंबर पिकले आणि अस्वलाचे डोळे आले. आता खतरनाक बघा, आता काय घेणे देणे. ठीक आहे. फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. बाप्पा मित्रांनो, खरंच आहे बरं का, काय मन खास आहे मित्रांनो. काय म्हणतंय, उंबर पिकले आणि अस्वलाचे डोळे आले, फायद्याची वेळ येणे पण लाभ न घेता येणे. मित्रांनो, याचा आपल्याला असं म्हणता येईल, एक प्रवासी आहे, त्याला खूप दूर जायचंय, बसमध्ये तो उभा आहे, इथून तिथून उभाच आहे तो, आणि नेमकं त्याला जिथं उतरायचंय नेमकी त्याला सीट भेटते, आणि ती पण कुठं भेटते, बसच्या कडीची. म्हणजे खिडकीची सीट कोणालाही आवडते बघा. नेमकी त्याला खिडकीची सीट भेटणं आणि त्याचं स्टेशन आहे ना उतरायचं, काय उपयोग आहे? मग तुम्हाला एवढी चांगली सीट भेटली पण उतरताना उपयोग काय? म्हणजे त्याचाच अर्थ सेमच व्हायला ना मित्रांनो. त्याच्यामुळं प्रत्येक गोष्ट वेळेत करायचं आपल्याला बघावं लागेल. आपल्याला बघावं लागेल म्हणजे होईनच न होईन नियतीचा भाग आहे, पण आपले प्रयत्न असले पाहिजे. कुठं माघार घेणं, कुठं काय करणं, आपल्याला गोष्टी समजून घ्यावा लागणार मित्रांनो. कोणत्याही गोष्टीत असो, स्पर्धा परीक्षा असो. मित्रांनो, आणखी एक गोष्ट सांगतो, स्पर्धा परीक्षामध्ये सुद्धा आम्हाला ज्या लोकांनी काही सांगितलं नाही, कधी कधी तुम्हाला याच्या माध्यमातून सांगायलो मी, स्पर्धा परीक्षा सुद्धा करताना तुम्हाला एक वेळ ती वाटते आपण इथं थांबायला पाहिजे. तुम्ही लक्षात घ्यायचं, आपल्याला झेपायले झेपणं ह्या गोष्टी तुम्ही ठरवायचंय मित्रांनो. नाही तुम्हाला लक्षात येणं काहीच कळणं तरी तुम्ही खेटायले, दुसरा काही पर्याय नाही म्हणून करायलो, बिलकुल नाही. दुसरा पर्याय निगेटिव्ह बिलकुल करणं मित्रांनो. तुमचा इंटरेस्ट असेल तर बाप विषय चॅलेंज नाही, पण इंटरेस्ट तुम्हाला कळायले, अरे 2-3 वर्ष आपले असेच गेले ना, अजून कळतच काही नाही, तर पुढचे 2-3 वर्ष जाणार नाहीत, हे कशावर कळायले का? म्हणून मित्रांनो, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे टाइम. तुमचा टाइम सही दिशेला घ्या, हे महत्वाचं आहे. ठीक आहे. म्हणजे ह्या गोष्टी काय आहेत माहिती आहे का, खास करून आपल्या जवळचे सांगत नाहीत.
आपलं काय चुकायलंय आपल्याला कळत नसते, दुसऱ्याला कळत असते, पण ते सांगत नाही, जाणून बुजून सांगत नसतात लोक. म्हणून मित्रांनो, चांगले डिसिजन घ्या, शांत राहा, माणसं जपा खरे. परत एकदा सांगायलो, खरे नात्या माणसं जपा. खूप जीवन खरंच सुंदर आहे, पण आपल्याला त्या लेवलनं त्या गोष्टीचा विचार करून जगावं लागते. नाही तर आपल्याला इंटरेस्ट नाही एखाद्या गोष्टीत, बळच खेटायलो, मतलब नाही. तुम्ही गेले ना, थकवा जाणार ना पाहिजे, अरे पॅशन आहे माझं, काम आहे हे, कळलं का? आणि मग मित्रांनो काय म्हणते बघा ना, उंबर पिकले आणि अस्वलाचे डोळे आले. उंबर पिकून उपयोग काय, त्या अस्वलाचे डोळे आले ना, कळलं का? म्हणजेच तुम्हाला जेव्हा एखादी गोष्ट पाहिजे होती तेव्हा न भेटली, आणि ज्या वेळेस तिची म्हणजे काय आवश्यकताच नसल्यासारखी त्यावेळेस ती भेटली, उपयोग नाही मित्रांनो. ठीक आहे, अशा मनी आहेत खतरनाक. ठीक आहे, त्यामुळं चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवरती क्लिक करा मित्रांनो, जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. सांगणे याच्यामुळं मी इथून मागं सांगत नव्हतो, पण माझ्या जवळचे सखे मित्र ते न कधी सबस्क्राईब केलं नाही. म्हणजे कशामुळं लक्षातच आलं नाही, असं काही विरोध वगैरे नाही, पण हे का सांगतोय, कारण सांगितल्याशिवाय लक्षात येणार नाही ना. मग त्यांना कळलं की अरे आम्हाला हे माहीतच नव्हते अशा काही गोष्टी, म्हणून सांगतोय. ठीक आहे. उथळ पाण्याला खळखळाट फार. बढिया. उथळ पाण्याला खळखळाट फार. उथळ पाण्याला खळखळाट फार. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. बरोबर आहे. अंगी मित्रांनो, कधी कधी आपण करतो बघा, स्पर्धा परीक्षेचे क्लास लावले की प्रत्येकाला सांगायचं मी अभ्यास करायलो, मी हे क्लास लावला, MPSCचा क्लास लावला. बिलकुल कोणाला म्हणू नका, तुमचे विजन कोणाला नाही कळायला पाहिजे. आपलं आपलं कामावर फोकस करीत राहाच. पण आपण तसं करत नाही, सगळ्याला स्पर्धा परीक्षा करायलो, MPSC करायलो. बिलकुल नाही. माघारी काय मार्केट आहे आपल्याला लागल्याशिवाय कोणी किंमत देत नाही. तेच मुलगा ज्यानं 5-7 वर्ष घातलेत त्याला कोणीच विचारित नाही, पण ते होऊन त्याची एखादी तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर हो द्या, लय हुशार होतं पोरग. असे लोक आहेत गावाकडे, कळलं का तुम्हाला? म्हणून आपल्याला कोणाला दोष द्यायचा नाही, दोष तुम्हाला स्वतःला द्यावा लागेल. मित्रांनो, मी का सांगत असतो, मी सगळ्या गोष्टी अनुभवलेल्या आहेत. मी जे तुमच्यापर्यंत बोलायलो त्या स्टेजला असते माणूस, त्यावेळेस कोणालाच माणसाला बोला वाटत नाही, खरी सिच्युएशन कळाल्या बरं का. म्हणून मोठं होऊन दाखवा, पण मोठं होण्याच्या नादामध्ये जीवन जगायची विसरू नका, कारण देवानं आपल्याला जीवन जगण्यासाठी पाठवलंय. काम असं करीत चला, आनंदाचं काम असलं पाहिजे. बढिया एकदम. ठीक आहे मित्रांनो, मी चलता गोष्टी का सांगत असतो, आपला क्लास असं वाटू नये की ऑनलाईन चालायले, हे ऑफलाईनच आहे तुमच्या समोर. मी ऑफलाईन बोलायला काही अडचणी याच्याही व्यतिरिक्त तुम्हाला अजूनही सांगतो, तुमचा एक मित्र, लहान भाऊ, मोठा भाऊ, जे कोणी असेल ते, ह्या कॉलवर तुम्ही ह्या नंबरवर कॉल करायचा मित्र. प्रत्येक गोष्टी मी सॉल्व्ह करू शकतो तुम्हाला. मी तर इवन इतकं म्हणून इथून पाठीमागं मी असं म्हणत होतो, फक्त क्लासच्या संदर्भात कॉल करा. पण इथून पुढे तुम्हाला मी एवढंही म्हणेन, तुम्हाला काही पर्सनल अडचण असेल किंवा तुमच्या लाईफमध्ये, तरी मला कॉल करा. कारण फक्त दोन शब्द आपली जिंदगी वाचू शकत असतील किंवा एखादं मार्गदर्शन आपल्याला काही बढिया बनवू शकत असेल, तर मला 2 शब्द बोलायला काहीच हरकत नाही मित्रांनो. ठीक आहे. मग उथळ पाण्याला खळखळाट फार. अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. जे लोक मोठे आहेत त्याला सांगायची गरज नाही, ते मोठेच असते. जे लोक लहान आहेत ते बडाया मारतात, आणि ते पण सांगायची गरज नाही. म्हणून म्हणतात ना, घराची कळ अंगण सांगते. हिमालय इतका मोठा आहे पण त्याला सांगायची गरज नाही, पण ते मोठाच आहे. समुद्र किती मोठा आहे त्याला सांगायची गरज नाही, ते मोठाच आहे. पण हे ओढे नाले खळखळ खळखळ करणार, संपलं त्याचं अस्तित्व तितकंच आहे. म्हणून मोठे लोक एकदम शांत स्थिर का आहेत, कारण ते विचारानं मोठे आहेत. मी तर म्हणतो ना, तुम्हाला पैसाही कमवायचा असेल तर तुम्हाला विचारानं मोठंच व्हावं लागते. पहिले विचार मोठे, नंतर तुमच्याकडे पैसा येते, कारण विचारच तुम्हाला त्या लेवलला नेऊन ठेवू शकते. चांगल्या माणसाचा एक विचार 10 पिढ्या बदलू शकते. आणि रिकामे लोक जे असतात, मी रिकामे म्हणजे कोणाला दोष देईन, त्यानं काही बी करू द्या, लय झालं इथपर्यंत जाऊ शकते. पण तुम्हाला इथपर्यंत जायचंय तर तुमचे विचारच भारी असले पाहिजे. कारण विचार माणूस आताही बघा ना, तुम्ही जीवन जगत असताना सुद्धा आपल्याला जिवंत कोण ठेवायला माहिती का? आपले पॉझिटिव्ह थिंकिंग. मला हे करायचे, मला ते करायचे, मला असं पाहिजे, मला तसं पाहिजे, मला ह्या गोष्टी पाहिजेत.
हे जे पॉझिटिव्ह विचार आहेत का तेच आपल्याला जीवन जगायला म्हणजे जिम्मेदार आहेत. तुमच्या जीवनात काहीच राहील नाही, अपेक्षा नैराश्य सगळं, जीवन जगा वाटत नाही मित्रांनो. म्हणून नेहमी पॉझिटिव्ह विचार मित्रांनो. स्पर्धा परीक्षा करणारे खास करून आपले पोरं सांगतो, अजून तुम्ही ज्या बी हॉस्टेलला आहेत, तुम्ही जिथं बी रूम करून आहेत, तुमची जी रूम आहे ती खास करून पहिले तुम्ही ती रूम स्वच्छ ठेवत जा. मी लय वेळा पाहिले मुलाच्या रूमा कशा बी, त्याच्यामध्ये तुमचा इतका फायदा होतो मित्रांनो. स्वच्छता असणं, सकाळी उठून सरस्वतीचा फोटो, रोज नमन करणं, थोडंसं 2 मिनटं ध्यानाला बसणं तिथं, ह्या गोष्टी तुम्हाला पॉझिटिव्ह थिंकिंग असतात ह्या गोष्टी. म्हणून खास करून आपल्या पोराला सांगणं आहे, त्या गाद्या तशा मळालेल्या, गोधडी हे म्हणजे निराश संपलेले आपले, तसं नाही. तुम्ही काय स्पर्धा परीक्षा करायला म्हणजे दुःखाचा डोंगर घेऊन सांगू का? नाही मित्रांनो, एकदम एनर्जेटिकमध्ये, अरे बाप मला ह्या नद्या सुटल्या आज, अरे बाप इतकं भयानक सोडलं आज, मी करता ओळखीला, कर्म ओळखीलं, प्रयोग टॉपिक एकदम बढिया, आपण डिस्कशन करू. ह्या एनर्जेटिकनं गोष्टी करा वाटन. आणि कुठपर्यंत करायचे तुम्ही डिसाईड करा मित्रांनो. किती दिवस करेल यालाही अर्थ नाही. ठीक आहे, कमी टायमामध्ये आपल्याला जास्त गोष्टी सॉल्व्ह करून पुढं जायचं आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी का सांगत असतो मित्रांनो? कोणीच बोललं ना आपल्याला संवादच करीन कोणी. खरा माणूस ह्या जिंदगीत राहिले नाही, सगळे डुप्लिकेट जीवन आहे. तुम्हाला खरं बोलणारं कोणीच नाही. म्हणून या गोष्टी आहेत मित्रांनो. काही अडचण आली 100% मला कॉल कर जा. लय राहिलं पण तुमच्या काही प्रॉब्लेम मी सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. मग उथळ पाण्याला खळखळाट फार, अंगी थोडासा गुण असणारा माणूस जास्त बडाई मारतो. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरते. बढिया एकदम. उद्योगाचे घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. आता हे तर आपल्याला माहीतच आहे, काही विषय नाही. ठीक आहे मित्रांनो, जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते. मित्रांनो, ज्या घरचे सगळे माणसं काम करतात तिथं लक्ष्मी नांदते. रिद्धी सिद्धी म्हणजे लक्ष्मीच थोडक्यात. म्हणजे तुम्ही जिथं सगळे काम करायला तर तिथं चौकून पैसा आहे लक्ष्मी, कळालं का? आणि मग उद्योगाचे घरी, जिथं उद्योगधंदे काम करतात लोक, तिथं काय असते? रिद्धी सिद्धी पाणी भरी. पाणी भरी म्हणजेच लक्ष्मी तिथं पाणी भरती. जेथे उद्योग असतो तेथे संपत्ती येते मित्रांनो. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. कशी म्हणे बघा, उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग. ठीक आहे. अतिशय उतावीळपणाने वर्तन करणे. अतिशय उतावीळपणाने वर्तन करणे, सरी गडबडच. ठीक आहे. उठता लात बसता बुक्की. खतरनाकच म्हणे बुवा. उठता लात बसता बुक्की. उठता लात बसता बुक्की. प्रत्येक कृत्याबद्दल अद्दल घडविण्यासाठी पुन्हा पुन्हा शिक्षा करणे. बघा, कोणतं काम करायले पण चुकीचं करू नये म्हणून त्याला शिक्षा करीत राहायचं. ठीक आहे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. उडत्या पाखराची पिसे मोजणे. अगदी सहज चालता चालता एखादा अवघड गोष्टीची परीक्षा करणे. बर, चलता चलता एखादे सरळ चालायले, अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची परीक्षा करणे, याला काय म्हणायचं? उडत्या पाखराची पिसे मोजणे. बघा ना कशी मन असते. पाखरू उडायले तिथे चालता चालता पिसे मोजायचे. उदाहरण सांगायला तुम्हाला. ठीक आहे. मग गोष्ट सोपी आहे का? चालू होईन ते, म्हणजे मन आहे ती. मग अगदी सहज चालता चालता एखाद्या अवघड गोष्टीची काय करायची? परीक्षा करायची. उभा जोवरी आणि शोभा तोवरी. बर, उभा जोवरी आणि शोभा तोवरी. ठीक आहे. उभा जोवरी आणि शोभा तोवरी म्हणजेच काय? तर मित्रांनो, जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत चलती असते. बर, जोपर्यंत पैसा असतो तोपर्यंत काय असते मित्रांनो? चलती असते. उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे. बर, उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे. ठीक आहे. उभ्याने यावे आणि ओनव्याने जावे. येते वेळी ताठ्याने यावे आणि जाते समयी नम्र होऊन जावे. याचा अर्थ हे. ठीक आहे. येताना कसं याचं? ताठ्यानं, आणि जात्यानं कसं होऊन जायचं? नम्र होऊन. ठीक आहे.
उडाला तर कावळा, बुडाला तर बेडूक. बर, उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक. कावळा आणि बेडूक म्हण. बर, एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. आता बघा, वाटत सुद्धा नाही म्हणीचा हे अर्थ असं म्हणून बघा. उडाला तर कावळा आणि बुडाला तर बेडूक म्हण. ठीक आहे, याचा अर्थ काय आहे? एखाद्या गोष्टीची परीक्षा होण्यासाठी काही काळ वाट पाहावी लागते. उभारले राजवाडे तेथे आले मन कवडे. ही परीक्षेत मन लय वेळ आली हा मित्रांनो. उभारले राजवाडे आणि तेथे आले काय? मन कवडे. राजवाडा उभारलाय, मन कवडा आलाय. श्रीमंत माणसापाशी खुशामत करणारे गोळा होत असतात. बरोबर आहे रे बाबा मित्रांनो. सरी ढोंगी जेवण हे सगळं. श्रीमंतांच्या मागे दुनिया पळती, ती त्याच्या पुढे पळते. नियमानं गरीबाला सोबत घेऊन चालायला पाहिजे, ते जीवनभर साथ देईल. उलटा खेळ, श्रीमंत काही मतलब नाही. ठीक आहे. ऊन पाण्याने घरे जळत नसतात. बर, तसं आहे होय. ऊन पाण्याने घरे जळत नसतात. बर, खोटे आरोप केल्याने अपकीर्ती होत नसते. बघा, तुम्ही एखादा माणूस लय चांगला असते, मग काही लोकांना ते बरं दिसत नाही, मग त्याच्यावर खोटे आरोप करतात. पण ते चांगलेच, काही बी करा तुम्ही म्हणे एखादा म्हणला वा तुम्ही खराब आहेत, म्हणून तुम्ही खराब आहेत का त्याचे तेजेच करू शकते का तुम्हाला? नाही ना. तुम्ही मनातून अंतःकरणातून काय ते तुम्हाला माहित आहे. ठीक आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. लय जुनी म्हण आहे. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. ऊस गोड लागला म्हणून मुळापासून खाऊ नये. ठीक आहे. कोणत्याही चांगल्या गोष्टीचा किंवा चांगुलपणाचा प्रमाणाबाहेर फायदा घेऊ नये. लय वेळ आलेली म्हणे, जुनी म्हणे. ठीक आहे. एखादी गोष्ट एखादा माणूस लय चांगला आहे म्हणून त्याचा लय फायदा घ्यायचा नाही. ऊस गोड आहे म्हणून मुळासहित खाचा नसतो. ठीक आहे. उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे. बघा आता काय म्हणे, उराचे खुराडे आणि चुलीचे तुणतुणे. बरं, उराचे काय आहेत? खुराडे. चुलीचे काय आहेत? तुणतुणे. अतिशय हालाखीची स्थिती. बघा मित्रांनो, जर मन आली तर याला काय म्हणायचं? अतिशय हालाखीची स्थिती म्हणजे परिस्थिती नाजूक असणे, गरिबी असणे. ठीक आहे. ऊस गोड पण मुळ्या सोड. बाप्पा, परत ऊस गोड पण मुळ्या सोड. ठीक आहे. परोपकारी माणसाला फार छळू नये. परोपकारी माणसाला फार छळू नये. ठीक आहे. ऊस गोड आहे पण मुळ्या सोड म्हणायले. परोपकारी माणसाला फार छळू नये. ऋण फिटेल पण हीन फिटत नाही. बर, ऋण फिटेल पण हीन फिटत नाही. कर्ज फेडता येते पण अपमानाचे शल्य कधीही काढून टाकता येत नाही. कर्ज तुम्हाला पैसा फेडता येईल मित्रांनो, पण अपमानाचं जे तुमच्यावर शल्य लादलेलं आहे ते कधीही काढून टाकता येत नाही. हीन म्हणजे कमीपणा. ठीक आहे. ऋषीचे कुळ आणि हरळीचे मूळ पाहू नये. बर, ऋषीचे काय म्हणाले? कुळ आणि हराळी असते बघा, चे मूळ पाहू नये. ऋषीचे कुळ आणि हराळीचे मूळ शोधण्यास फार खोल शिरावे लागते. हराळी असते बघा, शेतामध्ये गवत उपटीत आपण, तिला उपटीताना ते मूळ तिचं खूप म्हणजे गच्च असते खूप. ठीक आहे. मग काय म्हणताय? ऋषीचे कुळ आणि हराळीचे मूळ पाहू नये. ऋषीचे कुळ आणि हराळीचे मूळ शोधण्यास फार खोल शिरावे लागते, या म्हणीचा अर्थ आहे. मित्रांनो, अशाच प्रकारे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. सांगायचा विषय असा आहे, म्हणी असतील, वाक्प्रचार असन, आपल्या यूट्यूब चॅनलला प्रत्येकीची तुम्हाला प्लेलिस्ट भेटेल. मित्रांनो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.